नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी केलेली आहे गाजराची रसमलाई. वाव, हे खूप छान असे रस पेलेले आहेत रसमलाई. हे बघा, मऊ आणि एकदम लुसलुशीत मस्त झालेले आहेत. तुम्ही पण नक्की करून पहा, खायला पण खूप छान लागते. चला तर मग आता याची कृती पाहूया. 2 गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यासाठी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1 चमचावर देसी तूप घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. 4-5 काजू घेतलेले आहेत, 4-5 बदाम घेतलेले आहेत, 4-5 पिस्ते घेतलेले आहेत, थोडंसं केसर घेतलेलं आहे. सगळ्यात आधी आपण गाजर किसून घेऊया. ह्याचे छोटे छोटे काप पण केले असते, पण ते असं मिक्सरला एवढे बारीक होणार नाही, त्यामुळे आपण हे गाजर किसूनच घेऊया. असं आपण याला किसून घेतलेलं आहे बारीक. आता याला आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया. एकदम बारीक अशी पेस्ट करायची आपल्याला याची. त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे. याला आपण बारीक पेस्ट करून घेऊया. हे बघा, मस्त असं आपलं वाटून झालेलं आहे. यातलंच मी 2 चमचे मिश्रण नंतर टाकण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून या गाजराचा फ्लेवर आपल्या दुधामध्ये उतरेल. गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे, पण गॅस चालू केलेला नाही. त्यामध्ये मी 1 मोठा चमचा तूप टाकणार आहे. 2 ते 3 चमचे आपण साखर टाकून घेणार आहोत त्याच्यात. मग गरा टाकून घेऊया. आपली गाजराची पेस्ट टाकून घेऊया आणि हे अर्धी वाटी दूध टाकून घेऊया. गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आधीच जर टाकलं गॅस चालू करून तर हे सगळ्या ह्याच्या गाठी होतील ह्या रव्याच्या, म्हणून हे मिश्रण आधीच सगळं टाकून घेऊन मग हलवायचं आहे. मीडियम गॅस ठेवायचा आहे आपल्याला आणि या मिश्रण असं हळूहळू हलवून घ्यायचं आहे. मोठं करून जर घेताल तर दूध सगळं आटून जाईल आणि हे आपलं गाजराची पेस्ट व्यवस्थित होणार नाही, शिजणार नाही गाजर रवा आपला. ह्याला सारखं हलवत राहायचं, जेणेकरून आपलं मिश्रण खाली चिटकणार नाही. मीडियम गॅस करून याला असं हलवत राहायचं. हे मिश्रण थोडं घट्ट होऊस तर शिजवायचंय, जास्त वेळ नाही शिजवायचं. दूध आटेपर्यंत ह्याला असं मिश्रण हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपले ते जे बॉल करणार आहेत आपण ते छान होतील आणि सॉफ्ट होतील. हे मी गॅस बंद केलेला आहे. आता यावरती आपण थोडंसं नॉर्मल तूप लावूया आणि गार होण्यासाठी 5 मिनिट आपण झाकण मारून ठेवूया. आपल्या पूर्ण रेसिपीमध्ये आपण 1 लिटर दूध वापरलेलं आहे. त्यातलं 1 वाटी आपल्याला मिश्रणाला गेलेलं आहे. बाकीचं हे मी तर गरम करायला ठेवलेलं आहे. याला आपलं अर्धा आटूस तर आपण याला गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण थोडंसं केसर टाकून घेऊया आणि याला 10-15 मिनिटं आटायला ठेवू द्या. असं हे बघा, हे अर्ध्या तासानंतर आपण याला मिश्रण गार झालेलं आहे. याला आता आपण प्लेटात काढून घेऊया. याला हलक्या हाताने असं थोडंसं मळून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला बॉल करताना असं गाठी वगैरे किंवा काही असं लागणार नाही हाताला, सॉफ्ट होईल एकदम हे. आता याचे छोटे छोटे आपण बॉल करून घेऊया असे. हे बघा, मस्त असं बॉल होत आहेत आपले. छान लागते रेसिपी, एकदा नक्की करून पहा. थंडीच्या दिवसात गाजर खाल्लेलं आरोग्यासाठी फायदेशीर असते. गाजर खाणे हे डोळ्यासाठी अतिशय चांगले असते, म्हणून गाजर खायला हवेत. पण घरातील लोक गाजर खात नाहीत, म्हणून त्यांना असे गाजराचे नवनवीन पदार्थ बनवून खाऊ घातले पाहिजे. असेच आपण या सगळ्यांचे बॉल बनवून घेऊयात. हे बघा, आपले असे सगळे बॉल तयार झालेले आहेत. पातेल्यामध्ये
पाणी टाकून ठेवलेलं आहे, थोडंसं गरम झालंय. आता आपण या चाळणीला तूप लावून यामध्ये बॉल टाकून ठेवलेले आहेत, यावरती ठेवून घेऊया. 10 मिनिटं याला आपण झाकण मारून ठेवूया. 7-8 मिनिटं झालेले आहेत. आता आपण याचं झाकण काढून घेऊया. बघा छान असे मस्त हे झालेले आहेत, बॉईल झालेले आहेत. हे बघा मगाशी आपण दूध ठेवून घेतलेलं, याला दाटपणा आलेला आहे आणि केसरचा पण छान मस्त कलर यात उतरलेला आहे. हे आपण पसरट भांड्यामध्ये दूध काढून घेतलेलं आहे, म्हणजे आपले हे बॉल टाकले तर ते फुगतील, त्यामुळं मग पसरट भांडं घ्यायचं आहे आपल्याला. मगाशी आपण गाजराचं मिश्रण काढून ठेवलेलं ते यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. गाजराचं मिश्रण आपण यामध्ये का टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून त्या गाजराचा फ्लेवर या दुधामध्ये उतरेल आणि आपली रसमलाई छान लागेल. आणि आपण साखर टाकून घेऊया, यामध्ये विलायची पूड टाकून घ्यायची आहे. हे मग घेतलेला सुकामेवा मी मोठा मोठा चिरून घेतलेला आहे, ते पण टाकायचं आहे. गॅस चालू करून घेतलेला आहे मी. आता याला 2 मिनिटं शिजू द्यायचं आहे आपली साखर विरघळेपर्यंत. हे बघा आपले बॉल पण थंड झालेले आहेत, तोपर्यंत तिकडे उकळी येते दुधाला. हे बघा कसलं मस्त याला जाळी पडलेली आहे, छान आपले बॉल झालेले आहेत तयार. मस्त रसमलाई एकदम छान मध्ये मुरणार आहे. आपल्या दुधाला उकळी आलेली आहे, तर आपण हे सगळे बॉल यामध्ये एक एक करून टाकून घेऊया. एकदम मस्त आणि छान रेसिपी आहे. एकदा नक्की करून पहा आणि कमेंट करून मला नक्की कळवा. हलक्या हाताने याला असं फिरवून 2 मिनिटं याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, बॉल टाकल्यानंतर पण. घरची चव आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच